नमस्कार, मी निकिता पाटील. वृत्तम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 13 वरती पोहोचली आहे. 22 जानेवारीला हा अपघात झाला होता. पुष्पक एक्सप्रेस जळगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना सायंकाळी 4:45 वाजताच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेसनं परधाडे स्थानकाजवळ येताच अचानक ब्रेक लावला. यावेळी पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याची अफवा पसरली. या आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी वाट दिसेल तिथून रेल्वेच्या बाहेर उड्या टाकल्या. त्याचवेळी कर्नाटक एक्सप्रेस विरुद्ध दिशेने वेगाने येत होती. आगीच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेस मधून रुळावर उतरलेल्या कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून हळहळ व्यक्त केली जाते. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2018 मध्ये श्री चित्रपटाच्या टीमने राम गोपाल वर्मा यांच्यावरती चेक बाउन्स केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गेल्या 7 वर्षांपासून या प्रकरणी सुनावण्या सुरू होत्या. अखेर 21 जानेवारीच्या सुनावणीत अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टानं त्यांना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने राम गोपाल वर्मा यांना निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याच्या कलम 138 अंतर्गत आरोपी मानला आहे. या प्रकरणात न्यायालयानं राम गोपाल यांच्याकडून तक्रारदाराला 3,72,000 रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. तसंच 21 तारखेच्या सुनावणीला वर्मा हजर नसल्यानं या प्रकरणी अजामीन वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच वर्मा यांना अटक होणार आहे. आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनच्या ग्राहकांसाठी वेगवेगळे दर आकारल्याप्रकरणी ओला आणि उबर कंपन्यांना केंद्र सरकारकडून नोटीस बजावण्यात आली आहे. एकाच अंतरासाठी अर्थात एकाच सेवेसाठी फोन मॉडेलनुसार या कंपन्या वेगवेगळे शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर माध्यमांनी या संदर्भातल्या बातम्या दिल्या होत्या. आता केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने याची दखल घेतली आहे. दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या किंमत पद्धती स्पष्ट कराव्यात, तसेच भाडे आकारणीत केलेल्या भेदभावाचे कारण स्पष्ट करावे अशी नोटीस ग्राहक प्राधिकरणाने या कंपन्यांना पाठवली आहे. जागतिक आर्थिक परिषदेसाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत दावोस दौऱ्यावर होते. परंतु गुरुवारी दावोस दौरा सोडून उदय सामंत राज्यात परतले आहेत. परत येताच त्यांनी ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार, माजी आमदार आणि काही पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 24 जानेवारीला शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना सामंत म्हणाले की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली उद्यापासून उभाटाला खिंडार पडायला सुरुवात होणार आहे. 4 उभाटाचे आमदार, 3 खासदार, 10 माजी आमदार आणि असंख्य पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेत सामील होतील. उदय सामंत यांच्या दाव्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. विशेष म्हणजे काँग्रेसचे देखील 5 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलंय. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो 25 जानेवारी आणि 26 जानेवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. या दरम्यान भारत आणि इंडोनेशियामध्ये राजकीय, संरक्षण, व्यापार, गुंतवणूक आणि आरोग्य या क्षेत्रांसह विविध क्षेत्रांबाबत द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा होणार आहे. या दरम्यान अनेक सामंजस्य करार आणि नवीन घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत. धन्यवाद.